नमस्कार. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत आत्तापर्यंत मी व्हिडिओ टाकला नाही. याचं कारण असं आहे की अभिजित दिपके हा माझ्यासाठी नवीन आहे. मी त्याला भेटलेले नाही आहे. त्याचा इतिहास मला माहीत नाही, त्याचं भविष्य मला माहीत नाही, त्याचे नेमके विचार काय आहेत हे मला माहीत नाही. आणि संपूर्ण माहिती नसताना एखाद्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा किंवा एखाद्या व्यक्तीला पाठिंबा द्यायचा हा माझा स्वभाव नाही. परंतु अभिजित दिपके यांनी जे आंदोलन दिल्लीत उभारलं आणि त्याला युवा पिढीने जे काही प्रचंड साथ दिली आहे ते खरंच वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे आपल्याला जी युवा पिढी ही मोबाईलमध्ये घुसलेली असते की स्वमग्न असते असं वाटतं, ते आज सर्वजण रस्त्यावर उतरले, त्यांनी लाठ्या घाट्या खाल्ल्या आणि तरी आज सुद्धा खंबीरपणे उभे आहेत. दुर्दैव आपल्या नेत्यांचं आहे. विरोधी पक्षांनी म्हणावं तसं विरोधी पक्षासारखं वागलंच नाहीये. म्हणजे तुम्ही जर बघितलं असाल तर ज्या दिवशी मोठं आंदोलन झालं, ज्या दिवशी संसदेवर मोर्चा होता, त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रातला एकही विरोधी पक्षाचा नेता तिथे उपस्थित नव्हता. हर्षवर्धन सकपाळ असतील काँग्रेसचे, विजय वडेट्टीवार असतील, दोघेही उपस्थित नव्हते. आपले उद्धव ठाकरे असतील उपस्थित नव्हते. उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊत आहेत, अनिल देसाई आहेत, अरविंद सावंत आहे, हे तर दिल्लीत होते पण तेही उपस्थित राहिले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचं जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अपेक्षा नाहीये कोणी उपस्थित राहणं, कारण ते सत्तेवर आहेत. पण शरद पवार गटाचं आश्चर्य वाटलं मला, कारण शरद पवारांनी जाहीर पाठिंबाही दिला नाही आणि सुप्रिया सुळे सुद्धा दिल्लीत असून संसदेत असून उपस्थित राहिल्या नाहीत. संजय राऊत सकाळी असं सांगत होते की सुप्रिया सुळे या आजारी आहेत म्हणजे काय, त्यांचा घसा बसलाय, म्हणजे ह्या आजारी आहेत म्हणून त्या आल्या नाहीत असं संजय राऊत यांनी सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा हे आंदोलन यशस्वी झालं, तेव्हा हा मोर्चा प्रचंड मोठा झाला आणि जेव्हा सगळ्यांना कळलं की अरे बापरे हा मोठा फार यशस्वी होतोय, तेव्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही जंतर मंतरवर उपस्थित झाले. राज ठाकरेंनी तर हल्ली पत्र लिहिण्याचा सपाटा लावलाय. मोठी ते पत्र लिहितात, पण जर ते प्रत्यक्ष जंतर मंतरवर गेले असते ना तर त्यांच्या उपस्थितीचा खूप मोठा पाठिंबा अनेक तरुणांना मिळाला असता, जे तरुण राज ठाकरेंना अजूनही त्यांचा आयडॉल मानतात. ही या राजकीय नेत्यांची परिस्थिती आहे. हे जे आंदोलन आहे ते यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सगळे नेते धावत जंतर मंतरवर गेले. पण मला सर्वात वाईट वाटलं ते काँग्रेसचं. आंदोलन हे यशस्वी होत असताना, त्याची धग वाढत असताना, त्याचा दबाव वाढत असताना काँग्रेसने स्वतंत्र चूल मांडली. राहुल गांधी यांनी जंतर मंतरवर जाऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. प्रियंका गांधी यांनी जायला पाहिजे होतं जंतर मंतरवर. पण त्यांनी काय केलं, ते रुग्णालयात गेले. विद्यार्थी जे जखमी होते त्यांची विचारपूस केली आणि तिथून सरळ ते पंतप्रधान कार्यालयाचे जे निवास आहे त्या निवासस्थाना बाहेर आले आणि त्यांनी धरणं आंदोलन धरलं. हे कशासाठी? एक आंदोलन व्यवस्थित सुरू असताना त्याच मागण्या घेऊन दुसरीकडे आंदोलन कशासाठी करता तुम्ही? मग आम्हाला तुमच्या हेतूची फार मोठी शंका येते. आणि राहुल गांधी यांनी त्यानंतर एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की माझ्या या आंदोलनात, माझ्या या धरणं आंदोलनात तुम्ही सामील व्हा. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांच्यात फूट पाडताय का? तुम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यात फूट पाडताय का? म्हणजे काही नेत्यांनी तुम्हाला सपोर्ट करायचा आणि काही नेत्यांनी फक्त अभिजित दिपकेच्या आंदोलनात जायचं, ही तुमची इच्छा आहे का? 1 पाऊण तास नाही झाला तो केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे लगेच राहुल गांधी यांना भेटायला गेले. तिथे लगेच चर्चा झाली. म्हणजे ही मुलं किती दिवस झाले आंदोलन करतायत. सोनम वांगचुक हे जवळजवळ 23 दिवस उपोषण करतात पण कोणी भेटायला गेलं नाही. पण राहुल गांधी यांना भेटायला मात्र जितेंद्र सिंग लगेच गेले. त्याच्यानंतर म्हणतात की राहुल गांधी उपोषण मागे घेणार होते, पण मग त्यांनी नवीन मागणी केली की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. आणि मग त्यांना उचललं, त्यांना एका स्टेडियममध्ये ठेवलं, त्यांना ताब्यात घेतल्यासारखं दाखवलं आणि त्यांना सोडून दिलं. यांनी काय साध्य झालं काँग्रेसचं? एक जे आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला जर तुम्ही सपोर्ट दिला असता, त्या आंदोलनाचं तिथे जाऊन जर तुम्ही त्यांना पाठिंबा दिला असता तर त्या आंदोलनाची ताकद वाढली नसती का? त्याच्याऐवजी तुम्ही एक स्वतंत्र चूल मांडलीत. आणि माझं म्हणणं आहे की मुद्दामून तुम्ही हे फोडाफोडीचं राजकारण करताय. आणि हे फोडाफोडीचं राजकारण जर भाजपच्या आशीर्वादाने चाललेलं असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण म्हणजे मी जे नेहमी म्हणते की विरोधी पक्ष हा खरंच विरोधी आहे ना, आहे की नाही याची आपण चौकशी केली पाहिजे. आणि आज काँग्रेसबद्दल शंका येईल इतपत त्यांचं काल जे ते वागले, जे राहुल गांधी वागले, प्रियंका गांधी वागले, ज्यांनी स्वतंत्र आंदोलन जाऊन केलं ना, त्याच्यामुळे काँग्रेसबाबत शंका यायला काहीच हरकत नाही. आता हे आंदोलन कसं पुढे जात आहे याच्याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, कारण तरुणाई उतरली आहे आणि तरुणाईचा विजय होणे हे लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जय हिंद.